स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. पहिल्यांदा तसं रस्त्यावर उभं राहून कॅमेरा वगैरे लावून म्हणजे पहिला लावलेले आहेत, पण लॉंग टूरसाठी आपण इथे एरियात थोडी असतो, माहिती आहे ना. स्टार्टिंगला थोडासा ऑकवर्डपणा असतोच. लोक बघतायत. जाऊ दे. हा विचार करत करत 4 वर्ष घालवलीत मी आता. आता नाही. हो बस. हम्म. भीती वाटते. हो हो रे बाबा, पुरतो माझा पाय. हाईट छोटी आहे म्हणून काय झालं. अरे यार. नाही ग. तेरे का कुछ नाही बोला मैं. काय नाही नाही, असं काय नाही, तू बोलत राहा. इट्स अ टू वे कन्व्हर्सेशन. सगळी बघतायच माझ्याकडे. काय चाललंय नक्की. गाडी पण अशी आहे, कॅमेरा बिमेरा लावलेला. म्हणजे गाडी घरी आणल्याच्या नंतर ही पहिलीच वेळ आहे की ती आम्ही गाडीला बाहेर घेऊन चाललोय. आणि ऑब्व्हियसली आपण पहिला गाडी मंदिरातच घेऊन जाणार आहे. इंडिकेटर द्यायचं बाबा, इंडिकेटर द्यायचं. आणि फक्त इंडिकेटर नाही द्यायचं, मिरर मध्ये पण बघायचं. म्हणजे मला पहिल्यापासून सवय होती हे करायची इंडिकेटरची. पण नंतर नंतर माझ्या शाईनचे ना इंडिकेटर खराब झाले. त्याच्यामुळे मला ना सवयच गेली ती. म्हणजे मी मिररमध्ये बघतोच, नाही नो डाऊट. इंडिकेटर देताना मिररमध्ये बघणं गरजेचंच आहे. अजून आपली गाडीची काय पहिली सर्व्हिसिंग झालेली नाही आहे, त्याच्यामुळे आपण गाडी एकदम ॲव्हरेज स्पीडलाच चालवणार आहोत. आणि तशी मी काही गाडी सिटीमध्ये आपण पळवू शकत नाही. जेव्हा मी लॉंग डिस्टन्सला जाणार तेव्हाच गाडी 70-80 जी असेल ती. मी इव्हन शाईनसुद्धा माझी ना 70-80च्या 80पर्यंत घेऊन जायचो. म्हणजे 80वर मी क्रूज करायचो शाईनवर. ह्याला फुटपॅकनं थोडेसे पाठी आहेत, त्याच्यामुळे ना खाली जेव्हा पाय टेकतो ना आपण, तेव्हा ते बरोबर लागतात. आपण आता चाललोय वजिराला, बोरिवली वेस्ट. स्वयंभू मंदिर आहे. ते आम्ही लग्नाच्या आधीपासूनच पहिल्यापासून आम्ही तिकडे जातो. जसा वेळ मिळेल तसा आम्ही जातोच. तिकडनं पण आहे, पण हा शॉर्टकट आहे. जे कसं सिग्नल आहे ना पुढे, फिर सिग्नल को अपन रुकने से अच्छा इधर से अपन चले जाएंगे ना. ॲक्च्युली हा पहिलाच ब्लॉग आहे. म्हणजे गाडी आणताना मी एक ब्लॉग बनवला आणि हा आता दुसरा ब्लॉग. म्हणजे मी बनवून ठेवतोय, कारण आता ना माझ्या मोबाईलला स्टोरेज नाही एडिट करायला, खरं सांगतो तर. म्हणजे ऑलमोस्ट 128 GB मधला ना 127 फुल झाला. त्याच्यामुळे मी ना या कॅमेरामधून मोबाईलमध्ये एक्सपोर्ट करू शकतोय ना काहीच नाही करू शकत आहे. मला कळेलच. जर शेवटी तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर थोडा सपोर्ट करा आम्हाला. आणि इम्प्रूव्हमेंट म्हणाल तर हळूहळू होईल, कारण पहिल्या दुसऱ्या व्लॉगमध्ये तर तेवढी इम्प्रूव्हमेंट कधीच नाही होणार जशी बाकीच्या यूट्यूबर्सची आहे. त्यांना तो कॉन्फिडन्स आहे, त्यांना तो डेली यूज टू झालेले आहेत ती लोक त्या ह्याच्यासाठी. पण मी 4 वर्ष वाट बघितली आहे माहिती आहे का, यूट्यूब स्टार्ट करा. हे जे मी आता करतोय त्यासाठी. पहिली गोष्ट तर सेविंगसाठी, आणि दुसरी म्हणायला गेलं तर लाज. लोक काय बोलतील, कसं वाटेल, एम्बॅरेसमेंट होणं, या सगळ्याच गोष्टी. आता पण मी शाईन माझ्याकडे होती ना,
मग शेवटी म्हटलं नको. पण एक मला करायची इच्छा होती खूप पहिल्यापासून, पण ते जमत नव्हतं. कारण कसं आहे, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आणि या सगळ्या गोष्टीमधून ना नाही जमत होतं रे. म्हणजे पैसे काहीच राहत नव्हते जेणेकरून मी या सगळ्या गोष्टी करेन. म्हणून ते सगळं विचार करून माझ्या बायकोने मला माझ्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला गाडी गिफ्ट केली मला, की तू कर, तू तुझं स्वप्न पूर्ण कर, तुला करायचं आहे ते कर. आणि माझ्याकडे मी स्वतःला दिलेला हा एकच वर्ष आहे. या एक वर्षामध्ये मला करायचंच आहे काही ना काही. ह्या चॅनलला मला पुढेपर्यंत ग्रो करायचं आहे आणि मी करणार. डेली डेली या व्हिडिओ अशा येत राहतील, काही ना काही असेल. मला असं वाटतं की तुम्ही पण म्हणजे माझ्याशी बोला. कारण का माहिती आहे का, मी बोलण्याचा अर्थ नाही, तुम्ही माझ्याशी कमेंटमध्ये बोला. मग त्या गोष्टींचा आन्सर मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. काही असेल तुमच्या मनात जे असेल ते बोला. कारण हे टू वे कन्व्हर्सेशन चालत राहिलं ना, तर म्हणजे आपल्यामधली ती बॉन्डिंग जी असेल ना, ती एक बनेल मला असं वाटतं. त्याला हँडलबार रायझर लावावाच लागणार 100%, लॉंग डिस्टन्ससाठी. कारण माझी हाईट शॉर्ट असल्यामुळे ना मला जास्त बेंड व्हायला लागतो. मग माझे हात पूर्णपणे पोचत नाहीत. टर्निंग घेताना पण थोडासा जास्त हे व्हायला लागतं ना, हात असा लांब कारण ऑलरेडी वाईड हँडलबार आहे. 3, 2, 1, गो. आता आपण आहे लिंक रोडवर. तुमसे मी याच्यावर बोलतोय म्हणून माझी बायको गप्प बसली. इथे सिग्नल नाही काय माहितीच म्हटलं, एवढं लोक रिटर्न जातात म्हटलं. नहीं अभी नहीं है चिंता, सच में नहीं है अभी. नाही ना, रिस्पेक्ट देतो मी, कधीच मी असं त्यांना उलटून बोलत नाही आहे तर खरंच नाही आहे. आता 500ची नोट आहे तर 500ची नोट डायरेक्ट कसं देणार, खरंच नाही आहे. आता मी रोज ऑफिसला जाताना ना त्यांना देतो, जे माझ्या खिशात काही चिल्लर असतील ना, 5-10 जे काय असेल मी देतो. हा बघ फुगून बसलाय कसा. हे अहो तुझ्यासारखाच फुगून बसलाय. बोला जायचं कुठे आता, तिकडे जाऊया ना नॅशनल पार्कला. चॅनलचं नाव काहीतरी सुचव ना जरा, म्हणजे आज उद्यापर्यंत काहीतरी सुचव चांगलं. व्हिडिओ चालू केले पण चॅनलचं नावच नाही ठरलं आहे आपल्याला. आज संध्याकाळी म्हणजे आज गेल्याच्या संध्याकाळी ना जरा हे करतो ना, यूट्यूबचं अकाउंट बनवायला लागेल ना. त्या अकाउंट बनवून मस्तपैकी जरा फोटो बिटो असं टाकतो. ट्रॅव्हल गाडी आपलं डेलीचंही असणं असं. जास्त काय म्हणजे छोटंसं असलं पाहिजे बस. जास्त ते एवढं मोठं ठेवलं ना ते पॅराग्राफ लिहिलं. छोटंसं असं लक्षात राहील असं, म्हणजे कसं जरा बरं पडतं. म्हणजे लोकांच्या लगेच लक्षात राहतं नाव छोटंसं असलं की. समजलं, विचार कर. चला आता जाऊया आपण. आहे ना.
हो, आज गर्दी भरपूर आहे. कसं वाटतंय मग एवढ्या दिवसांनी आलं? मस्त हं? छान. लग्नाच्या आधी इथेच यायचो, आता लग्नाच्या नंतर एवढ्या दिवसांनी आलंय. छान आहे तरी तुझ्यामध्ये पण फोटो. हा, एक नंबर. लग्नाच्या नंतर एका वर्षाने आपण इथे आलो. भले या बाजूला असू दे राहायला, पण तरी पण अरे एक नंबर आलाय. छान आहे ना. कलर सॅच्युरेट चांगलं चांगलं झालं म्हणजे मस्त एकदम. तिथे झोपायला आले पैसे 100 तिकीट काढले आणि इथे माणूस झोपायला आले. संस्कारी बायको, कुठे पण जा सोबत खायला असणारच. बायको बजेटचा विचार करते ना. हा, आम्ही पाहिजे. पहिला ना इथे यायचो ना लग्नाच्या आधी, तेव्हा आम्ही चपाती भाजी घेऊन यायचो. कारण आम्ही कामाला जायचो ना त्या टायमाला. हे सांगायचं कामाला पण आम्ही यायचो इकडे निवांतपणे. ती चपाती भाजी खायची, मस्त पैसे वाचवायचे. 100 रुपये तिकीट झाले आता. आणि फिरायला जायचं. हां, पैसे वाचवून फिरायला जायचं. संत्र खाऊया. धन्यवाद. आंबट आहे. तुझे एक्सप्रेशन चेंज झाले असते लगेच. मग पब्लिक खूप वाढलं. कोरोना शाळेत सुट्ट्या आहेत ना म्हणून. वडापाव पार्टी. थँक्यू. हास जरा हास. गाडीची मालकीन. गाडीवर लक्ष दे. हा, हा नाही देतोच आहे मी लक्ष. कसं आणि काय, हा तरी ना मगाशी कॅमेरा नव्हता ना. गाडी सांग हो. हम्म. आता मस्तपैकी आम्ही नाश्ता बघून निघालो आणि तेव्हा कॅमेराच नाही राहिला, मी विसरलो. निघालो आम्ही आणि वडापाव खाल्ला मस्त इथे हायवेला महिंद्राला. मस्त 2 वडापाव आणले, मग कुठे जरा बरं वाटलं. जरा स्पीड वाढवली की बायको माझी लगेच हा हा खाली आहे खाली आहे. आमच्या इथून आहे ना, टाकूर कॉलेज आतमधून आहे ना, घरी पोहोचेपर्यंत रस्ता एवढा खराब आहे ना, काही नाही. म्हणजे इन शॉर्ट काय आहे, आता आपला व्लॉग इथे संपणार आहे. तुम्हाला व्लॉग कसा वाटला, काय वाटलं, आमच्या या आजच्या दिवसामध्ये आम्ही काय काय केलं ते तुमच्यासोबत शेअर केलं, मी इथे गेलो, तर तुम्ही त्या बाबतीमध्ये आमच्याशी थोडं बोला, कमेंटमध्ये सांगा की काय केलं पाहिजे, अजून काही नाही केलं पाहिजे, जेणेकरून थोडं आम्हाला पण त्या गोष्टीचा फायदा होईल.